छत्री घेतो म्हणजे मोबाईलसाठी छत्री घेऊया. पाऊस नाही येऊ. अरे भाई इलो तर फोन निघतलो. इतक्या काय जाऊन तुला नाही त्याकडे. नको असा नाही. चला मंडळी घराकडनं एकदाची आपण बाहेर पडलो. वाटेत जाता आता गौरी थांबलेला असा त्याच्या रेनकोटची पॅन्ट हवी असा. बारीक बारीक पाऊस पडता. साप भिजवले नाही बरे. सागर भाई येता. सागर 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 थांबला कैसं काय माहिती. थांबलंय मला सांगण्यात मग खय थांबला काय माहिती. काय झाला. चल चल. रेनकोटची पॅन्ट तर दिलं. आता आपण डायरेक्ट आपल्या मार्गावरती जाऊया. आपण एक गाव क्रॉस करून जाऊचा लागताला आंबडपाल, जो की आमच्या गावाच्या करेक्ट पुढचं गाव असं. आमच्याकडचे इकडचे गाव सगळे जवळजवळ आणि छोटे असत. काल रात्रीची आपण दुकानं बघितलेलो. ती दुकानं आता आपल्याला परत दिसतात. आता दिवसाचा टाईम होता. रस्ता थोडंसं खराब आहे सर, पण मेन रोड असा तरी पण सगळीकडे पाणी साचला. एवढं पाऊस पडता जोरदार. एसटी गावली. रोड म्हणजे अरुंद आणि बस सुद्धा एवढे मोठे असत की पूर्ण रस्ता त्यांनीच कव्हर होता. रोड बघा. ओके, एकदा जो खराब रोड होता तो संपलेला असा आणि थोडा आता चांगला रोड लागला. आणि रोड इकडचे थोडे स्लिपरी असत. तेव्हा टर्नला एकदम फास्ट पण चालवू नको. आणि आज आपण लेटच बाहेर पडलो. किती वाजता बाहेर पडलो. 5:44 झालेली आहेत. 5:45. इकडे रोडला बॉर्डर असा, पण रोड तेवढंच असा तसं धरून सेम टू सेम. परत एक आपण बस मिळतली. आणि आता बघू शकताय एकदम शार्प टर्न असा आणि रोड पण अरुंद. आपण पण गाडी आता मागेच घेऊची लागते. हाय बघ किती काय रे. कुठची बसा बामणा देवी. एक गाडी अडकली. कितक्या ट्रॅफिक झाला बा एका मिनिटात. त्याच्या तरी सोडवलं. पाऊस म्हणजे पडतं, पण असं पण पडणार नाही की एकदम धो धो असं होणार नाही. असंच वातावरण असं करून ठेवले ना सकाळपासून. आणि बारीक बारीक पडता. आपण आता बरं लेफ्ट साईडला वळायचा. शार्प टर्न असा बघू शकताय. आणि इकडे एंट्रन्स आहे बघा. श्री मच्छिंद्रनाथ तपोभूमी देवाचा डोंगर आंबडपाल. आणि जसं की मी सांगितलंय देवाचा डोंगर म्हणून प्रसिद्ध असा इकडे प्लेस या भरपूर. आणि आता पूर्ण आता आपल्याला चढावंच मिळतो कारण डोंगरावरती असा ठिकाण त्याच्यामुळे.
आणि धार्मिक स्थळ असं एक प्रसिद्ध धार्मिक स्थळ आहे आमच्या इकडचा. जसं की चांगला रोड होतो आता परत एकदा खराब रोड स्टार्ट होतो ला. रोडचीच समस्या भरपूर असतात आणि ह्यो तर डोंगर भाग असतो त्याच्यामुळे सारखे पाणी वरनं वाहत असतं जोरात, त्याच्यामुळे रस्त्याची परिस्थिती कदाचित अशी होत असतात. बाकी घनदाट झाडी असतात दोन्ही साईडला. थोडं चांगलं रोड मिळतं आता आपला. ही झाडी बघा. डोंगरावर चढल्यातच फील येत आहे एकदम, कारण शार्प टर्न पण असं ते बघा. गाडीच्या आपल्या टर्न सेटचा आवाज येतो जोरात, कट 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 बदलू झालेलं. मंडई गव्हर्नमेंटचं पाण्याचं सप्लाय सुद्धा इकडनंच होता, कारण या उंचावरती प्लेस असा, तर इकडे शुद्धीकरण वगैरे होता बघू शकता इकडे या साईडला. आणि इकडनं पाणी मग तिकडे कुडामध्ये सगळीकडे बिल्डिंग्समध्ये वगैरे जाता. कुडा म्हणजे शहराचं ठिकाण होतं आमचा मेन सिंधुदुर्गमधील एक अशी सिटी जी मध्यभागी असा एकदम. पोहोचलो आपण. परत लावूया गाडी. वरती चलत जाऊचा लागतं. गाडी नीट लावूया. गाडी लुडकात वाऱ्यान. या साईडला बघू शकताय इकडनं किती कसा बघा खाली. आमची घरं या साईडला असतात इकडे, मग तिकडनं येलो करेक्ट. जाऊया. येलो कधी अडे हा आपण 7वी 8वीत असताना जेव्हा आपलं सुट्टी केली ना मी इल्लो तेव्हा आपण येतो. तू, मी, बाबू आणि अजय होतो मग वाटतं आपल्याकडे. जाऊया वरती आणि पाया पडा नाही. पायऱ्या असत, चप्पल आहेच काढूचा. पाय घटलाव रे. मिलिंद भाई छत्री. राईड तर केलं हो, पण त्याच्यासोबत तुम्हाला एक धार्मिक स्थळसुद्धा दाखवले सुंदर. मोठी गाडी आणल्यात तर तुम्ही इकडे पण पार्क करू शकताय, विषय नाही. जसं की बोललो आहे कुडा तालुका, तर इकडे असा या साईडला पूर्ण इकडनं मधनं दिसता सगळे रोड हायवे वगैरे. मुंबई गोवा नॅशनल हायवे. जाताना तुम्ही पूर्ण गाडी बंद करून येऊ शकता. नाही नव्हता न्यूट्रल होणार नाही. झाली बघूया किती जाता ती, बघूया जाता त्याची घेऊन जाऊया. नॉईस येऊचं नाही अजिबात.
हो नाही सुसाडे खालना दर्शनासाठी होय स्टील इथं येऊचित नाही. मोठे गाडी येत असतले कामानिमित्त पण अडे ड्रायव्हर कसा आता येतो. आमका शिकायची लागत. घाट रस्ता घाट आपण आता उतरतोय. हे बघ धुक्या नसताना तर धुक्या वाटतं नाही तर एकदम भारीच वाटणं असता. जबरदस्त एकदम. किती रे पेट्रोल वाचयले विषयच नाही. बऱ्यापैकी पेट्रोल आपण वाचवलो. पूर्ण उतारा पूर्ण खालीपर्यंत सुद्धा गेलेली असते. पूर्ण जर रस्तो बरो असताना किंवा तर रस्तो खराब हा रस्तो खराब नसता जबरदस्त. थंयसरच आणि एक प्लांट असा खाली पाणी यायचो. इकडे पाणी शुद्धीकरण होतं आणि मग ते कुडामध्ये पोहोचतं. तर कुडामधनं कोण बघत असतात तर नक्की कमेंट करून सांगा. माहीत आहे होता का नाही 2025 मध्ये यूट्यूब चॅनल ग्रो करणं. कॉम्पिटिशन खूप हा त्याच्यामुळे पण होऊ शकता. काय रे ठरवलं होतं नक्कीच होऊ शकता. आता बघूया आपल्यासोबत घडता की नाही. कन्सिस्टन्सी होई काम करणं महत्त्वाचं असा. एवढं टर्न बघ कसं हेल्मेट आणि गाडीच्या आवाजात म्हणते ना लगेच साईडला कळणं नाही. या साईडला गाडी खूप स्पीडमध्ये येतात खालणं येताना. त्याच्यामुळे आपण थांबान दिलेला चांगला. बरेच जण विचारतात DM असतात भरपूर इंस्टावरती की चॅनल ग्रो होऊ शकता काय नाही. तर तुम्ही पूर्णपणे देखाच. कारण ग्रो होईल का नाही का सांगू शकणार नाही मी. तर तुमचं काम सांभाळून या करा आणि मग पुढे चांगला चालला तर ठीक आहे. मग तुमचं कंटिन्यू करू काहीच हरकत नाही. श्री स्वामी समर्थ हॉटेल आपल्या तोंडात परत एकदा नाव येईल श्री स्वामी समर्थ. तर वे टू होम. पावसाच्या आधी मस्त आपली फेरी झाली. जरासा दिवसभरात काय नाही काहीतरी काम करून बाहेर पडला मनासारखी जी गोष्ट मनाला आवडतं ती केली का जरा फ्रेश वाटतं. इलो घराच्या जवळ ही राईट साईडला थोडासा पुढे येला ती रिक्षा तर दिसतली तुमका 2 घरं असत लागाने एकदम. हे बघा पप्पा येईल रिक्षावर ना सरीकडे लायते हे परत जातले. ओके इलो घराकडे ली आता सगळे लाईट हे होतली. हे बघा चला बाय बाय.